गुड मॉर्निंग. एकदा आपण रिवाइज करूया टॅक्सेस अंडर जीएसटी. आता टाइप ऑफ टॅक्सेस अंडर जीएसटी कोणते कोणते येतात ते बघूया आपण. टाइप्स ऑफ टॅक्सेस अंडर जीएसटी. ओके, तर दोन प्रकारचे टॅक्सेस आपण पाहिलेले आहेत, जे की सीजीएसटी आणि एसजीएसटी. So CGST, it is central, yes, goods services and tax. This is state goods services and tax. ओके, आता हे दोन तर आपल्याला माहिती आहे, सीजीएसटी आणि एसजीएसटी. हा सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी असतो आणि हा स्टेट गव्हर्नमेंटचा असतो. ओके, त्यानंतर आता अजून एक येतो, त्याला आपण एका एक्झाम्पल मध्ये पण बघितलं, यूटीजीएसटी. यूटीजीएसटी म्हणजेच काय, युनियन टेरिटरी गुड सर्व्हिसेस अँड टॅक्स. म्हणजे आपल्याकडे जसं राज्य आहे तसं काही ठिकाणी केंद्रशासित प्रदेश म्हणतो आपण त्याला, म्हणजेच युनियन टेरिटरी. तर त्याच्यासाठी असणार आहे यूटीजीएसटी. ओके, आता अजून एक प्रकार इथे येणार आहे. आपण बघितलंय सीजीएसटी आहे, एसजीएसटी आहे आणि यूटीजीएसटी आहे. आता जेव्हा दोन स्टेटमध्ये म्हणजे जेव्हा दोन राज्यांमध्ये ज्या प्रकारचं हे चालणार आहे जीएसटीचं, तर ते असणार आहे आयजीएसटी. यालाच आपण म्हणतो इंटिग्रेटेड गुड सर्व्हिसेस अँड टॅक्स. म्हणजे दोन राज्यांमध्ये जेव्हा ट्रेडिंग असणार, म्हणजे महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये ट्रेडिंग चालतं, त्यावेळेस कोणता टॅक्स लागणार, आयजीएसटी. ओके, आपल्याकडे महाराष्ट्रात आपण एखादी वस्तू विकत घेतोय, मग तिथे कोणता लागणार, तर मग तिथे सीजीएसटी एसजीएसटी लागणार. आता समजा आपण पंजाबकडून घेतोय तर त्या ठिकाणी आयजीएसटी पण लागणार. ओके, म्हणजे त्याला म्हणतो आपण इंटिग्रेटेड गुड सर्व्हिसेस अँड टॅक्स. म्हणजे फरक एवढाच आहे, जर राज्यामध्ये असेल म्हणजे राज्य आणि राज्यामध्ये जर असेल तर असणार आयजीएसटी, बाकी ठिकाणी सीजीएसटी आणि एसजीएसटी ऍज इट इज, जसं आहे तसाच. ओके, यानंतर आपण महत्वाचा एक कन्सेप्ट पाहणार आहेत की शेअर. आता शेअर मार्केट वगैरे खूप साऱ्या वेळा ऐकलंय आपण, पण शेअर म्हणजे काय, त्याची फेस व्हॅल्यू काय असते, त्याची मार्केट व्हॅल्यू काय असते, कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, आपले पैसे डबल कसे होतात, 3 टाइम्स कसे होतात, 100 टाइम्स कसे होतात, हे पण आपल्याला पाहिजे. ओके, पण त्या अगोदर एकदा झालेल्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत आपल्या त्या एकदा रिवाइज करा. आता तर आपण पाहतोय शेअर. आता शेअर म्हणजे काय, जेव्हा आपल्याला एखादी कंपनी तयार करायची असते, म्हणजे जसं की जिओची कंपनी आहे बघा, किंवा वेगवेगळ्या कंपन्या आहेत, टाटा असेल किंवा महिंद्राची कंपनी असेल, ज्या कंपनीज असतात बघा, किंवा एसबीआय सारखी मोठी बँक आहे. तर या प्रकारचे जेव्हा इन्स्टिट्यूट ओपन करायचे असतात तेव्हा ते एका पर्सनला ओपन करणं नॉट पॉसिबल नसतं. आणि तेव्हा मग खूप साऱ्या लोकांनी एकत्र येऊन या गोष्टी करायच्या असतात, आणि मग ह्या एकत्र येऊन गोष्टी करतात तेव्हा ते बनतं ते लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड बोलतो आपण त्याला. ओके, आता मग हे जे काही प्रायव्हेट लिमिटेड असतात तर हे बनवण्यासाठी काय, तर मग आता प्रत्येक जण असणार आहे, समजा एखादी कंपनी आपल्याला एस्टॅब्लिश करायची, त्याच्यासाठी 10 जण एकत्र येतात आणि 10 जण त्यांचे पैसे गुंतवतात. ओके, सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलंय, तर मग 10 जणांनी गुंतवलेले जे पैसे असणार आहेत त्यांचा जो पार्ट असणार आहे त्याला बोलतो आपण शेअर्स. काय बोलणार त्याला, शेअर. आणि ही जी काही कंपनी असणार आहे त्याला बोलणार आपण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. आता ही जी काही कंपनी असणार आहे त्यातला छोटातला छोटा पार्ट म्हणजे आपण त्याला बोलणार शेअर. आणि जे लोकांनी हे शेअर विकत घेतलेले आहेत कंपनीचे, म्हणजे ज्यांनी शेअर दिलाय, त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले, त्याला बोलणार आपण प्रमोटर. काय बोलणार त्याला, प्रमोटर ऑफ द कंपनी. तर तो प्रमोटर असणार आहे, आणि प्रमोटर हा खूप महत्वाचा असतो. प्रमोटर शिवाय कंपनी चालत नाही. सो इन्व्हेस्टमेंट करताना शेअर्स मध्ये पण इन्व्हेस्टमेंट केली जाते, कारण त्या शेअर्स मध्ये केलेल्या इन्व्हेस्टमेंटमुळे तुम्हाला खूप सारे फायदे होऊ शकतात. समटाइम्स यू फेस टू लॉस ऑल्सो, तुम्हाला कधी कधी तोटा पण सहन करावा लागतो. सो रिस्क ते बिझनेसमध्ये ती तर सगळ्यांना घ्यावीच लागते. तर शेअर, आता शेअर म्हणजे काय, जो काय सगळ्यात स्मॉलेस्ट आणि स्मॉलेस्ट पार्ट असणार आहे इन्व्हेस्टमेंट मधला, कंपनी मधला सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट, स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल इज द शेअर. तो शेअर असणार आहे. आता शेअरची प्राइस कुठे असणार, तर कंपनीचं जे सर्टिफिकेट असतं तर त्या सर्टिफिकेटवरती शेअरची प्राइस ठरलेली असते. ओके, आता मग ती कमी जास्त होते का, यस ते पण होतं, ते पण आपण पाहणार आहे. पण त्या अगोदर एकदा समजून घ्यायचं म्हणजे काय, शेअरची जी किंमत असते ती कुठे ठरलेली असते, त्या कंपनीच्या सर्टिफिकेटवरती ठरलेली असते. आणि बाकीच्या सगळ्या डिटेल्स असतात त्या सुद्धा त्या कंपनीच्या सर्टिफिकेटवरतीच असतात. ओके, त्यानंतर आता आपण सेकंड पार्ट पाहतोय, शेअर होल्डर. आता एकदा लिहून तुम्ही सांगितलं तुम्हाला शेअर म्हणजे काय,
तर शेअर म्हणजे काय कळाले तुम्हाला? शेअर मार्केट वगैरे ऐकलेलं असेल. आपण पाहतो की आपल्याकडे शेअर मार्केट घसरलंय, आपल्याकडे शेअर मार्केट आज खूप उंच आहे, खूप उंच उसळी मारली, अशा प्रकारच्या बातम्या ऐकायला येतात आपल्याला. तर त्या शेअर मार्केटशी रिलेटेड असतात. सो शेअर सगळ्यात महत्वाचा पार्ट तो आपण पाहिलाय. त्यानंतर सेकंड आहे शेअर होल्डर. आता शेअर होल्डर म्हणजे कोण असणार आहे? आता जो व्यक्ती की जो या कंपनीची शेअर घेणार, तुम्ही, मी आणि कोणीही कोणत्याही कंपनीचे शेअर्स आज विकत घेऊ शकतो घरी बसल्या बसल्या. खूप सारे ऍप आहेत, आज मोबाईलमध्ये ऍप आहेत आणि त्या ऍपचा वापर करून आपण आपल्याला ज्या पाहिजे त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट आपल्या पैसे करू शकतो. सो शेअर होल्डर म्हणजे काय? तर जो व्यक्ती शेअर विकत घेणार कंपनीचे त्याला बोलतात शेअर होल्डर. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन फॉर द कंपनी. कंपनीसाठी हा सगळ्यात महत्वाचा पर्सन असणार आहे, कारण याच्यामुळे कंपनी चालणार आहे. म्हणजे हा काही कंपनीमध्ये काम नाही करणार आहे, पण या पैशांमुळे कंपनी चालणार आहे. सो शेअर होल्डर हा महत्वाचा असतो. आता शेअर होल्डरला मिळणारे बेनिफिट्स काय असतात? आता कंपनीमध्ये जे काही प्रॉफिट्स मिळतील, तर ते प्रॉफिट्स जे असतील तर ते प्रॉफिटच्या त्याचा जेवढा शेअर असणार त्या शेअरच्या प्रपोर्शन मध्ये त्याला तो प्रॉफिट मिळणार शेअर होल्डरला. ओके. आता हा जो शेअर होल्डर असणार आहे तो ऍज अ पार्ट ऑफ ओनर असं पण आपण म्हणू शकतो त्याला, कारण कंपनीमध्ये त्याचे शेअर आहेत आणि असे खूप सारे जण आहेत एकत्र, तर मग तो त्याचा एक पार्ट ओनर असेल. पार्ट ओनर, नॉट अ होल अँड सोल पॉवर टू हिम और हर. सगळ्याच पॉवर त्याला नसणार आहे, बट ही इज अ ओनर, पण तो ओनर असणार आहे. पार्ट ओनर. आता तो किती प्रमाणात त्याला हे असतील, तर जेवढ्या प्रमाणात शेअर्स असतील तेवढ्या प्रमाणात त्याला प्रॉफिट मिळणार आहे. सो सगळ्यात महत्वाच्या अजून दोन गोष्टी आहेत शेअरशी रिलेटेड, त्या पाहतोय आपण. फेस व्हॅल्यू. आता फेस व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणजे काय? आता ज्यावेळेस कंपनी एस्टॅब्लिश होते, ज्यावेळेस कंपनीचं सर्टिफिकेट बनतं आणि त्या सर्टिफिकेट वरती एक अशी किंमत असते शेअरची, आणि ती जी किंमत असते त्याला बोलतो आपण फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर. फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ओके. आता यानंतर आपल्याकडे 2 ते 3 कन्सेप्ट येतात की जे खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर आहे एमव्ही, दॅट इज मार्केट व्हॅल्यू. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मार्केट व्हॅल्यू कधी कधी कंपनी काही जण तयार करतात, खूप सारे छान प्लॅनिंग बनवतात. जसं की सपोज आज फेस व्हॅल्यू जे आहे कंपनी तयार केली त्यावेळेस 100 रुपयाला एक शेअर होता या कंपनीचा, एक शेअर. ओके. आणि ज्यावेळेस कंपनी तयार झाली 10 वर्ष खूप छान आहे, खूपच छान चालली, आणि काही दिवसानंतर हाच शेअर आज मार्केटमध्ये मिळतोय 1000 रुपयांना. ओके. म्हणजे ही झाली मार्केट व्हॅल्यू. त्यानंतर अजून एक कंपनी आहे की पण त्याच वेळेस स्थापन झाली होती, एस्टॅब्लिश झाली होती, ₹100 तेवढाच शेअर होता. आज मात्र त्या कंपनीचा शेअर आहे ₹50. दोघांनी वर्किंग केलंय, पण इथं स्मार्ट वर्क बनलंय आणि 100 रुपयाचा शेअर 1000 रुपयाला, आणि इथे 100 रुपयाचा शेअर 50 रुपयाला विकला गेलाय. सो इथं आपण ट्रान्झॅक्शन पाहतोय. म्हणजे जर फेस व्हॅल्यू आहे इथे बघा, आता फेस व्हॅल्यू जी आहे तर फेस व्हॅल्यू बघा इथे काय आहे, स्मॉलर आहे. कशापेक्षा? मार्केट व्हॅल्यू पेक्षा. सो फेस व्हॅल्यू जर मार्केट व्हॅल्यू पेक्षा कमी जर असेल तर समजायचंय हा जो तुमचा शेअर आहे तर हा शेअर आहे ऍट, आपण त्याला बोलतो की प्रीमियम. प्रीमियमला आहे तुमचा शेअर असं बोलतो आपण त्याला. कारण का? तुमचा फायदा झालाय ना. किती प्रीमियमला आहे? आता जी काय फेस व्हॅल्यू असेल ती मायनस करावी लागते त्यातून. म्हणजेच काय, किती प्रीमियम आहे हे कसं फाइंड आउट करणार आपण? किती प्रीमियमला आहे तुमचा शेअर, तर हा प्रीमियम कसा फाइंड आउट केला जाईल? तर जी काही मार्केट व्हॅल्यू असेल, मार्केट व्हॅल्यू मायनस फेस व्हॅल्यू. सो इथे जर फाइंड आउट केलं तर 1000 मायनस 100 म्हणजे 900 एवढा प्रीमियमला आहे आज शेअर. हे खूप जबरदस्त चालते कंपनी. येस. आता आपण सेकंड पाहूया, सेकंड कंडिशन इथे बघूया. तर फेस व्हॅल्यू इथे बघा, फेस व्हॅल्यू 100 आहे आणि मार्केट व्हॅल्यू तर 50 आहे. म्हणजे फेस व्हॅल्यू कशी ग्रेटर आहे, कशापेक्षा? मार्केट व्हॅल्यू पेक्षा. आणि जर असं असेल तर मग आपण म्हणतो शेअर ऍट डिस्काउंट. शेअर तर डिस्काउंटला आहे. यस. का डिस्काउंटला आहे? कंपनी बढ़िया चल ही नहीं रही. ऑलवेज फेसिंग प्रॉब्लेम अँड प्रॉब्लेम. नीड टू focus on systems and many more things that includes in the company. तर अशा खूप साऱ्या गोष्टी व्हायच्यात आपल्याला. कंपनी तयार करण्यासाठी काय लागतं, कंपनी कशावरती चालते, कंपनी बनवायची कशी, हे पण आपण शिकणार आहे, पण मात्र 10वीच्या नंतर. आता आपल्याला हे खूप महत्वाचं.
सो डिस्काउंट मध्ये असं किंवा बोलणार आपण जेव्हा फेस व्हॅल्यू ही काय असणार, ग्रेटर असणार कशापेक्षा, मार्केट व्हॅल्यू पेक्षा. म्हणजे आज तुमचा शेअर फक्त 50 रुपयाला विकला जातो. सो युअर शेअर इज ॲट अ डिस्काउंट. तुमचा शेअर डिस्काउंट वरती चाललाय. इम्प्रुव्हमेंट गरजेची आहे कंपनीला. म्हणजे कधी मार्केट व्हॅल्यू जी आहे शेअरची तर ती कशी पाहिजे, इन्क्रीजिंग पाहिजे, इन्क्रीजिंग. ओके, तेव्हाच तर तुम्हाला डिव्हिडंड मिळणार ना. ओके, व्हॉट इज डिव्हिडंड, नवीनच शब्द आला ना डिव्हिडंड. आपल्याकडे डिव्हिडंड असणारा तो वेगळा डिव्हिजन मधला आणि हा डिव्हिडंड वेगळा, त्याच्याकडे बोलतोय आपण. पण त्या अगोदर अजून एक कन्सेप्ट राहिलेली ती आपण पाहतोय. तर अगोदर बघूया डिस्काउंट. तर डिस्काउंट किती असणार. सो हे फॉर्म्युले जे आहेत हे बुक मध्ये दिलेले नसणार आहेत, आपल्या मनाने आपण तयार करतोय. सो डिस्काउंट किती मिळतंय, तर मला वाटतंय फेस व्हॅल्यू किती आहे 100 आणि त्याच्यातून तुम्हाला जो मार्केट व्हॅल्यू आहे ती मार्केट व्हॅल्यू किती मिळते 50. म्हणजे तुम्हाला 50 डिस्काउंट आहे आणि पर्सेंटेज मध्ये फाइंड आउट केलं तरी 50% डिस्काउंट आहे. बोले तो कंपनी लॉस में चल रही है. सो लास्ट कंडिशन बघूया आपण, फेस व्हॅल्यू इक्वल्स टू मार्केट व्हॅल्यू. कंपनी 10 वर्षापूर्वी तशीच होती, कंपनी आजही तशीच आहे, उद्याही तशीच राहील सांगता येत नाही. आज तरी तशीच आहे आणि आज तरी तशीच आहे. फेस व्हॅल्यू 100 रुपीज होती, आजही 100च रुपीज आहे. ज्यावेळेस कंपनी स्थापन केली होती 10 वर्षापूर्वी, आम्ही एकत्र आलो होतो 15 जण आणि आम्ही कंपनी तयार केली होती. ज्यावेळेस आमचा शेअर 100 रुपयाला होता आणि आम्ही एवढी 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 मस्त चालवली की आजही 100च रुपयाला आहे. म्हणजे डिस्काउंट पण नाही, प्रीमियम पण नाही, नो लॉस नो प्रॉफिट बेस वरती चालले, जशी एनजीओ चालली. येस, म्हणजे कंपनीला फायदा पण नाही तोटा पण नाही, नुसती चालली चालली चालली. ओके, आणि जर असं असेल तर मग आपण म्हणतो शेअर इज ॲट पार. शेअर इज ॲट पार. सो 3 कन्सेप्ट खूप महत्वाच्या, प्रीमियम, डिस्काउंट अँड पार. ह्या तीनही कन्सेप्ट आपल्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. म्हणजे एखादा शेअर केव्हा प्रीमियमला असणार आहे, जेव्हा त्याची मार्केट व्हॅल्यू जास्त असणार आहे. एखादा शेअर केव्हा डिस्काउंटला असणार आहे, जेव्हा त्याची मार्केट व्हॅल्यू कमी असणार आहे. आणि एखादा शेअर केव्हा पार असणार आहे, जेव्हा त्याची मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू या सेम असणार आहेत. तर या तीनही कन्सेप्ट आपल्यासाठी खूप खूप आणि खूपच महत्वाचे असणार आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट पाहतोय आपण डिव्हिडंड. खूप सारी जागा लागणार नाही मला, त्यामुळे मग इकडेच सांगतोय मी तुम्हाला डिव्हिडंड म्हणजे काय. सो आपल्याकडे असणारा डिव्हिडंड वेगळा, इथे मिळणारा डिव्हिडंड वेगळा. आता कंपनी खूप मस्त चालते, कशी चालते यावरती ठरतो तुमचा डिव्हिडंड कसं मिळणार. सो कंपनीचं वर्किंग चालतं पूर्ण वर्षासाठी, वर्षभराचं वर्किंग कंपनीचं संपतं आणि वर्षभराच्या कंपनीच्या वर्किंगच्या नंतर मग ठरलं जातं या वर्षामध्ये आपले एक्सपेन्सेस किती झाले, आपल्याला एम्प्लॉईजला पेमेंट्स किती गेले, आपले अजून टॅक्सेस किती जाणार आहे आणि या सगळ्या गोष्टी गेल्याच्या नंतर राहतो तो डिव्हिडंड कंपनीचा. आणि मग तुम्ही जे काही शेअर्स तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे त्या शेअर्सच्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला कंपनी देते डिव्हिडंड, म्हणजे फायदा. आणि सपोज तुमचे 20% शेअर आहेत एखाद्या कंपनीमध्ये आणि त्या कंपनीला सपोज 1000 एवढा फायदा झालाय त्या वर्षी, म्हणजे 20% ऑफ 1000 एवढी तुम्हाला मिळणार. म्हणजेच किती मिळणार 200 का 400. यस, 20% ऑफ 1000 400 रुपीज तुम्हाला मिळून जातील. आणि केव्हा मिळतील, जेव्हा कंपनीला फायदा होईल तेव्हा. आणि जर फायदा झाला नाही तर मिळतील का, मिळतील का, नाही मिळणार. म्हणजे जर तुम्हाला 20% जर पैसे मिळवायचे असतील, 200च होत आहे डिव्हिडंड, 200 जर मिळवायचं असेल तर तुम्ही ज्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले ती कंपनी छान असावी, प्रॉफिटवरती चालावी. आणि मग हा जो डिव्हिडंड असणार आहे, हा डिव्हिडंड असतो कशावरती रे, तर हा तुमच्या फेस व्हॅल्यूवरती असतो. सगळ्यात महत्त्वाचं रेट ऑफ रिटर्न आणि डिव्हिडंड तुमचा जो असतो तो असतो फेस व्हॅल्यूवरती डिपेंड. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर या दोन गोष्टी महत्त्वाच्या ठेवा लक्षामध्ये. डिव्हिडंड म्हणजे कंपनीमधून मिळणारा फायदा, तर तो मिळणार तुम्हाला तुमच्या पर्सेंटेज ऑफ इन्व्हेस्टमेंट. तुमची इन्व्हेस्टमेंट किती पर्सेंटेज वरती आहे. जसं की आता आपलं बघितलं की 20% जर तुमचं जर इन्व्हेस्टमेंट असेल आणि जर तुम्ही 1000 रुपीज एखाद्या कंपनीमध्ये गुंतवले तर ऑफकोर्स तुम्हाला 200 रुपीज एवढा फायदा मिळणार आहे. डिव्हिडंड त्या कंपनीला 1000 रुपये झालाय, त्याच्या 20% म्हणजेच तुम्हाला 200 रुपीज मिळणार आहे. 100 रुपीज डिव्हिडंड मिळालाय कंपनीला टोटल, तुमची 20% इन्व्हेस्टमेंट 20 रुपीज तुम्हाला मिळणार आहे. ओके, आणि याच पद्धतीने तुम्हाला डिव्हिडंड मिळत राहणार आहे. आता रेट ऑफ रिटर्न म्हणजे काय, तुम्ही एखादा शेअर विकत घेतलाय मार्केटमध्ये, आता तो परचेस करताना डायरेक्टली आपण परचेस करू शकत नाही, त्याच्यासाठी स्टॉक एक्सचेंज वगैरे आणि खूप सारे कॉन्सेप्ट्स
बाकी आहेत ते आपण पाहणार आहेत नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत आहेत त्या कन्सेप्ट रिवाइज करा. आपल्याला घ्यायचा आहे एक्झरसाइज. ओके, प्रॅक्टिस सेट 4.3 क्वेश्चन नंबर 1. कंप्लीट द फॉलोइंग टेबल बाय रायटिंग सुटेबल नंबर्स अँड वर्ड्स. ओके, तर बघा आपण इथे कन्सेप्ट पाहिलेले आहेत काही. फेस व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर, त्यानंतर शेअर इज ॲट अ पार, प्रीमियम आणि डिस्काउंट. या तीनही कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी वापरायच्या. सो फर्स्ट बघूया आपण. फर्स्ट आपल्याला दिलं फेस व्हॅल्यू आहे 100 आणि शेअर इज ॲट पार सांगितले. आणि आपल्याला तर माहिती आहे शेअर इज ॲट पार असेल तर फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू इक्वल्स असतात. म्हणजे जेवढी फेस व्हॅल्यू आहे तेवढीच आहे मार्केट व्हॅल्यू, आणि म्हणून आपण इथे लिहिणार आहे ₹100. ओके, सेकंड व्हॅल्यू आहे आपण फेस व्हॅल्यू दिलेली नाही आपल्याला. शेअर इज ॲट प्रीमियम. शेअर सांगितलं प्रीमियम मध्ये किती 500 प्रीमियमला चाललाय शेअर, आणि आता त्याची मार्केट व्हॅल्यू काय आहे 575. आता इथे आपण फाइंड आउट कशी करतो फेस व्हॅल्यू, तर आपल्याला मार्केट व्हॅल्यू मधून मायनस करावा लागतो प्रीमियम. तर 575 मायनस 500 जर केलं आपण तर देतं 75. म्हणजेच फेस व्हॅल्यू काय होती त्या शेअरची 75. आणि आता तुम्ही टॅली करू शकता 75 चा शेअर होता, प्रीमियम 500 ला चालला होता, म्हणून हा भेटलाय 575 ला. ओके, लास्ट पाहतोय आपण. फेस व्हॅल्यू दिली आपल्याला 10, म्हणजे कंपनीची जी काही प्राइस असणार आहे त्यावेळेस होती 10, आणि आज मार्केटला विकला जातो शेअर फक्त ₹5 ला. म्हणजेच काय रे, इथे मार्केट व्हॅल्यू कशी आहे कमी आहे, आणि आपल्याला माहिती मार्केट व्हॅल्यू जर कमी असेल तर शेअर काय असतो डिस्काउंटला असतो. तर मग लिहूया शेअर ॲट डिस्काउंट. आता डिस्काउंटला आहे हे तर महत्वाचं आहे, पण किती रुपयांना तो डिस्काउंट आहे ते पण आपल्याला महत्वाचं असेल. सो 10 - 5 करावं लागेल, तर ते आहे 5. आणि मग इथे लिहू शकतो आपण ₹5. बॉक्स ऍड करून घेतला तरी पण चालेल. ओके, सो शेअर ॲट डिस्काउंट ₹5. सेकंड एक्झाम्पल कडे वळूया, त्याबद्दल एकदा रिवाइज करा. सेकंड नंबर एक्झाम्पल आपण स्टार्ट करतोय. एक्झाम्पल एकदा अंडरस्टँड करून घ्या. मिस्टर अमोल परचेस 50 shares of face value ₹100 when the market value of the share was ₹80. अमोल नावाचे एक व्यक्ती आहेत की ज्यांनी 50 शेअर विकत घेतले की ज्याची फेस व्हॅल्यू होती ₹100, आणि ते मात्र त्यांनी विकत घेतले ₹80 ला. कंपनी हॅड 20% डिव्हिडंड. त्या वर्षी कंपनीला 20% डिव्हिडंड पण मिळालाय. सो फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. तर त्याच्या रेट ऑफ रिटर्न आपल्याला फाइंड आउट करायचं, म्हणजे त्याची जी इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यावरती रेट ऑफ रिटर्न किती त्याला मिळाले ते आपल्याला फाइंड आउट करायचे. सो सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण लिहून घेऊया. आता एक महत्त्वाची गोष्ट, रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करताना टोटल इन्व्हेस्टमेंट न करता एका शेअर साठी फाइंड आउट केली तरी पण रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे. कारण तो काय फाइंड आउट करायचा आपल्याला फाइंड आउट करायची का अमाऊंट ऑफ रिटर्न? नो, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे रेट ऑफ रिटर्न. आणि हा रेट ऑफ रिटर्न एका शेअरसाठी फाइंड आउट केला तरी पण सफिशियंट आहे. आणि खूप सारे कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा करा नक्की हेच, एकाच शेअरसाठी फाइंड आउट करा. सो सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला दिलंय ते आपण पाहूया. तर आपल्याला फेस व्हॅल्यू दिलेली आहे शेअरची, ते लिहूया आपण. इट इज क्वेश्चन नंबर 2. फेस व्हॅल्यू दिली आपल्याला शेअरची ₹100 आहे, आणि मार्केट व्हॅल्यू म्हणजे ते परचेस केलाय शेअर त्याने ₹80 ला. ओके, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिव्हिडंड. कंपनीला मिळालेला डिव्हिडंड किती आहे तर 20%. रेट ऑफ रिटर्न. आता रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करायचा आहे. तो कसा फाइंड आउट करतो आपण? डिव्हिडंड इन्कम, म्हणजे जे काही डिव्हिडंडचं इन्कम असेल डिवायडेड बाय त्याची जी काही सम इन्व्हेस्टेड, त्याने जेवढे इन्व्हेस्ट केलेले पैसे असतात मल्टिप्लाइड बाय 100, असं मिळतो आपल्याला ROR, म्हणजे रेट ऑफ रिटर्न. फाइंड आउट करणार आहेत त्या अगोदर आपण एकदा पाहूया. तर आता फेस व्हॅल्यू आहे 100, मार्केट व्हॅल्यू आहे 80, आणि डिव्हिडंड आहे 20%. ओके, आता आपल्याला सम इन्व्हेस्टेड पाहिजे. तर आता सम इन्व्हेस्टेड फॉर वन शेअरच बघूया आपण. सो सम इन्व्हेस्टेड ऑफ ₹80 for face value of share of ₹100. Okay, sum invested of ₹80 for face value of share of ₹100. म्हणजे ज्या शेअरची किंमत आहे 100 असा शेअर आम्ही ₹80 इन्व्हेस्ट करून घेतलेला आहे. म्हणजे एका शेअरची किंमत किती आहे? सम इन्व्हेस्टेड इज 80. त्यानंतर डिव्हिडंड 20% आहे.
20% डिव्हिडंड ऑन ₹100 किंवा ऑन वन शेअर एका शेअर वरती असणार आहे आणि तो डिव्हिडंड कशावरती असतो आपण सांगितलं फेस व्हॅल्यू वरती म्हणजे 100 चे 20% म्हणजे ₹20. सो 20% डिव्हिडंड ऑन ₹100 इज ₹20. ओके. आणि मग आता या दोन गोष्टी असल्याच्या नंतर आपण फाइंड आउट करू शकतो रेट ऑफ रिटर्न आणि मग म्हणूया देअरफॉर रेट ऑफ रिटर्न. आता हा रेट ऑफ रिटर्न कसा फाइंड आउट केला जातो ते बघूया आपण. तर आता जे काही आपल्याला डिव्हिडंड इन्कम मिळाले ते किती मिळाले एका शेअर वरती 20. सो लिहूया डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड. सम किती इन्व्हेस्टेड केली ते लिहावं लागेल आपल्याला. सम इन्व्हेस्टेड मल्टिप्लाइड बाय 100 ने मल्टिप्लाय करायचे त्याला आणि मग लिहूया डिव्हिडंड इन्कम आहे आपल्याकडे ₹20. सम इन्व्हेस्ट केलेली आहे त्याच्यासाठी 80 इथे लिहिले बघा आपण सम इन्व्हेस्टेड मल्टिप्लाइड बाय 100. सो कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. 21 जा 20 24 जा 80. सो 1/4 येईल मल्टिप्लाइड बाय 100. 4 1 जा 4 25 4 जा 100. सो 25% म्हणजे रेट ऑफ रिटर्न किती असणार आहे मिस्टर अमोल साठी 25%. आणि मग फायनली आन्सर तुम्ही लिहू शकता देअरफॉर रेट ऑफ रिटर्न फॉर अमोल्स इन्व्हेस्टमेंट अमोलच्या इन्व्हेस्टमेंट साठी पर्सेंटेज मध्ये लिहायची 25%. ओके. एक्झाम्पल नंबर 3 स्टार्ट करतोय आपण. जोसेफ परचेस द फॉलोइंग शेअर्स. काही शेअर्स विकत घेतलेत बघा. फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. तर त्या जोसेफची टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे शेअर्स मध्ये ते फाइंड आउट करायची. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सम इन्व्हेस्टेड फाइंड आउट करायला लागेल प्रत्येक शेअर साठी आणि नंतर त्याची टोटल फाइंड आउट करायला लागेल. ओके. सो फाइंड आउट करूया फर्स्ट कंपनी ए साठी. सो कंपनी ए एकदा लिहूया आपण. सो आता या कंपनी ए मध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे ती कशा पद्धतीची आहे ते बघूया आपण. 200 शेअर्स आहेत की ज्याची फेस व्हॅल्यू 2 आहे ₹2 आणि जेव्हा ते प्रीमियम आहे ₹18 ला. म्हणजे इथे सगळ्यात अगोदर फाइंड आउट करायची आपल्याला मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर. सो सगळ्यात अगोदर फाइंड आउट करूया आपण मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ती फाइंड आउट करतो आपण FV दॅट इज फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. ओके. तर फाइंड आउट करूया आपण 2 प्लस 18 म्हणावं लागेल म्हणजेच ₹20. म्हणजे एका शेअरची किंमत काय आहे ₹20. असे किती घेतलेत त्यांनी 200 शेअर्स घेतले. मग म्हणावं लागेल सम इन्व्हेस्टेड. आता ही सम इन्व्हेस्टेड कशी मिळते तर याच्यासाठी करावं लागतं नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय MV किंवा MV मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. ओके. आता मार्केट व्हॅल्यू बघा किती आहे शेअरची ₹20 इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि 200 शेअर्स घेतलेले आहेत. झिरो लिहून टाकूया 1 2 3 2 टू 4. सो ₹4000 कंपनी ए मध्ये असणारी इन्व्हेस्टमेंट आहे जोसेफची. आता कंपनी बी मध्ये असणारी बघूया. आता कंपनी बी मध्ये बघा 45 शेअर्स घेतले आणि मार्केट व्हॅल्यू आहे 500. जेव्हा मार्केट व्हॅल्यू असेल तेव्हा गरज नाही काहीच फाइंड आउट करायची डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करायचे नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ओके. सो बघूया आपण कंपनी बी साठी. कंपनी बी आणि डायरेक्टली आपल्याला म्हणता येईल इथे सम इन्व्हेस्टेड ओके. सो मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. मार्केट व्हॅल्यू लिहूया आपण. मार्केट व्हॅल्यू आहे 500 आणि नंबर ऑफ शेअर्स आहेत 45. ओके. सो झिरो लिहूया एकदा. 5 5 जा 25 कॅरी ओव्हर 2 5 4 जा 20 20 प्लस 2 22. सो ₹2250 एवढी इन्व्हेस्टमेंट आहे कंपनी बी मध्ये. आता आपल्याला यानंतर फाइंड आउट करायचं कंपनी सी मध्ये असणारी इन्व्हेस्टमेंट.
सो कंपनी सी मध्ये आहे, एकच शेअर विकत घेतला आणि ज्याची मार्केट व्हॅल्यू होती 10,540. ते फाइंड आउट करण्याची गरज नाही कारण मार्केट व्हॅल्यू 10,540 आहे आणि एकच शेअर आहे. ओके, सो इथे आपण म्हणूया कंपनी सी सम इन्व्हेस्टेड दॅट इज रुपीज 10,540. कारण एकच शेअर आहे, एम व्ही मल्टिप्लाइड बाय 1 म्हणजेच करणार आपण 10,540. आता फाइंड आउट काय करायचं, टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ द जो शेअर. मग आपल्याला इथे लिहावं लागेल टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जो शेप. आता जो शेपने टोटल इन्व्हेस्टमेंट केली किती ते आपण पाहतोय. तर आता मग म्हणूया कंपनी ए मध्ये केलेली प्लस कंपनी बी प्लस कंपनी सी. ओके, सो कंपनी ए मध्ये आहे त्याची इन्व्हेस्टमेंट बघा, कंपनी ए मध्ये 4,000 प्लस कंपनी बी मध्ये आहे 2,250 आणि कंपनी सी मध्ये आहे 10,540. सो ही ऍडिशन करायची, साइडला पण करू शकता तुम्ही ऍडिशन. 4,000 प्लस 2,250 प्लस 10,540. So 0, 5, 4, 9, 5 to 7, 4 to 6, 1, 16,790. लिहू शकता इकडे तुम्ही 16,790 आणि ही सगळी कशामध्ये असणार आहे, रुपीज. आणि मग फायनल आन्सर तुम्हाला लिहायचे देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जो शेप, total investment of जो शेप is rupees 16,790. क्वेश्चन नंबर 4 स्टार्ट करतोय आपण. श्रीमती देशपांडे परचेज शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹5 ॲट अ प्रीमियम ऑफ ₹20. श्रीमती देसाई आहे की ज्यांनी शेअर्स परचेस केले आणि शेअर परचेस करत असताना ₹5 शेअर आहे, जेव्हा प्रीमियम होता ₹20 तेव्हा परचेस केलेला आहे. सो हाऊ मेनी शेअर्स विल शी गेट फॉर ₹20,000. तर ₹20,000 साठी त्यांना किती शेअर्स मिळालेत फाइंड आउट करायचंय. सो सगळ्यात महत्त्वाचं इथं फाइंड आउट करायला लागेल आपल्याला मार्केट व्हॅल्यू आणि त्यावरून फाइंड आउट करू शकतो बघा आपण. व्हेरी इझी एक्झाम्पल इट इज. सो जे आहे ते एकदा लिहून घेऊया आपण. फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर, सो दॅट इज ₹5. प्रीमियम पण लिहून घेऊया. सो प्रीमियम आहे ₹20. ओके, आणि टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सम इन्व्हेस्टेड आहे ₹20,000. सो इथे ते पण लिहूया सम इन्व्हेस्टेड. आणि आपल्याला फाइंड आउट करायचे नंबर ऑफ शेअर्स. सो सगळ्यात अगोदर आपण फाइंड आउट करणार, वी हॅव टू फाइंड फर्स्ट मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर. So how to find? We know face value plus premium. So face value बघा किती आहे, ₹5 आणि प्रीमियम आहे 20. So 20 plus 5, 25. So मार्केट व्हॅल्यू आहे शेअरची 25. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, नंबर ऑफ शेअर्स. आता नंबर ऑफ शेअर्स कसे फाइंड आउट करावे लागतील, तर नंबर ऑफ शेअर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, सम इन्व्हेस्टेड अपॉन मार्केट व्हॅल्यू असं आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. किंवा तुम्ही डायरेक्टली तयार करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली लिहू शकता कसं की सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स. आणि मग नंबर ऑफ शेअर्स पलीकडे ठेवा, अलीकडे मार्केट व्हॅल्यू पाठवा, म्हणजेच हे सम इन्व्हेस्टेड अपॉन मार्केट व्हॅल्यू. सो डायरेक्टली आपण लिहूया नंबर ऑफ शेअर्स फाइंड आउट करायचे आपल्याला. आणि नंबर ऑफ शेअर्स कसे फाइंड आउट करणार आपण, सो टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सम इन्व्हेस्टेड अपॉन मार्केट व्हॅल्यू ऑफ अ शेअर. सो सम इन्व्हेस्टेड आहे ₹20,000 डिवाइडेड बाय 25. सो कॅल्क्युलेशन करा. 25 8 200
2 झिरोज राहतात 800, म्हणजेच मिळाले नंबर ऑफ शेअर्स. म्हणजे किती शेअर्स मिळतील श्रीमती देशपांडेंना, तर ते मिळणार आहेत 800 शेअर्स. मग लास्टली सेंटेन्स लिहायचे, देअरफॉर श्रीमती देशपांडे will get 800 shares for rupees investment total 20,000. ओके, क्वेश्चन नंबर 5 स्टार्ट करतोय आपण. श्री शांतीलाल परचेस्ड 150 shares of face value ₹100. शांतीलाल नावाचे एक व्यक्ती आहेत की ज्यांनी 150 शेअर्स विकत घेतले की ज्याची फेस व्हॅल्यू आहे ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹120. जेव्हा मार्केट व्हॅल्यू होती 120, म्हणजे प्रीमियमला घेतलेला आहे शेअर 20 च्या. सो कंपनी पेड डिव्हिडंड ऍट 7%. कंपनीने डिव्हिडंड दिले 7%. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. तर त्याच्या इन्व्हेस्टमेंट वरती त्याला रेट ऑफ रिटर्न किती मिळाला. आणि याच्या अगोदरचं एक एक्झाम्पल पाहिले आपण. रेट ऑफ रिटर्न फाइंड आउट करण्यासाठी एका शेअर साठी जरी केलं तरी पण सफिशियंट आहे, आणि इथं आपण नेमकं तेच करतोय. तर अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेअरची मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू लिहायची. तर लिहूया, फेस व्हॅल्यू ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू ₹120. डिव्हिडंड, सो डिव्हिडंड मिळालेला आहे 7%. ओके, आता जो डिव्हिडंड मिळतो तो आपल्या इन्व्हेस्टमेंट वरती मिळतो. ओके, म्हणजेच 120 वरती मिळणार आहे त्याला. म्हणजेच आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फेस व्हॅल्यू आपल्याकडे 100 आहे, मार्केट व्हॅल्यू 120 आहे आणि डिव्हिडंड आहे 7%. आय थिंक फर्स्ट एक्झाम्पल या टाइपचं आपण सोडवलेलं आहे. तर मग फाइंड आउट करायला आपल्याला 7% of ₹120, and this is the amount of dividend. ओके, रेट ऑफ डिव्हिडंड आपल्याला याने मिळणार आहे. तर मग बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, लिहूया आपण रेट ऑफ रिटर्न. इकडेच फाइंड आउट करूया. सो रेट ऑफ रिटर्न कसं फाइंड आउट करतो आपण, डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड मल्टीप्लाइड बाय 100. सो आता जो कंपनीचा डिव्हिडंड मिळणार, तर तो जो डिव्हिडंड असतो तो असतो फेस व्हॅल्यू वरती. तर आपल्याला कंपनीने डिव्हिडंड किती दिलाय, तर कंपनीने डिव्हिडंड दिलेला आहे 7% दिलेला आहे, आणि 7% आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. ते एकदा अमाऊंट फाइंड आउट करूया आपण त्याची, म्हणजेच आपल्याला डिव्हिडंड मिळेल एका शेअर वरती. सो 7% ऑफ 100 ₹7, दॅट इज डिव्हिडंड ऑन 1 शेअर. असं लिहूया आपण डायरेक्टली, डिव्हिडंड ऑन 1 शेअर. एका शेअर वरती मिळालेलं इन्कम जे आहे ₹7 आहे. आता सम इन्व्हेस्टेड, एकासाठी त्यांनी किती रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत, ₹120. मग हे पण लिहूया इथे, सम इन्व्हेस्टेड फॉर 1 शेअर. एका शेअर साठी त्यांनी किती पैसे खर्च केलेले आहेत, तर ते खर्च केलेले आहेत 120. आता आपल्याकडे सगळ्या थिंग्स आहेत, आता आपण फाइंड आउट करू शकतो. सो डिव्हिडंड इन्कम ₹7, 120 रुपीज एका शेअर साठी खर्च केले तेव्हा त्यांना ₹7 मिळाले. आता फाइंड आउट करू शकतो आपण पर्सेंटेज, मल्टीप्लाइड बाय 100 करा. सो एकदा 7 ला 100 ने मल्टीप्लाय करूया, म्हणजे येईल 700 अपॉन 120. ओके, 0 0 विल गेट कॅन्सल, म्हणजे येणार 70 अपॉन 12. आणि साइडला तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता किंवा तिथे पण करू शकता. सो 12 5 जा 60, किती उरतात, 10 उरतात, एक 0 घ्या. ओके, 12 8 जा 96, आता 4 उरतात, पुन्हा 0 घ्यावा लागेल. 12 3 जा 36,
36 पुन्हा 4 उरतात, पुन्हा 0, पुन्हा 3 3 3 आणि 3 3 3 येतच राहणार. तर हा 3 अजून एक जरी घेतला आपण तरी चालेल, 3 घेऊन टाकू आपण. आणि नंतर फायनल जे असतं ते आपल्याला अप्रॉक्सिमेट फाइंड आउट करायला लागतं. तर 3 किंवा म्हणजे 5 किंवा लेस दॅन 5 असेल तर आपण काय करतो, हा डिडक्ट करून टाकतो. म्हणजे 5.83%. म्हणजे जी काही या शांतीलालची इन्व्हेस्टमेंट असेल तर त्याला रेट ऑफ रिटर्न मिळणार आहे 5.83%. आणि मग फायनली लिहूया, देअरफॉर रेट ऑफ रिटर्न फॉर शांतीलाल्स इन्व्हेस्टमेंट इज 5.83%. ओके. प्रॅक्टिस सेट मध्ये लास्ट एक्झाम्पल पाहतोय आपण. थोडंसं एक्झाम्पल महत्वाचं आहे, लक्ष द्या. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज द सेम, फेस व्हॅल्यू दोन्ही पण शेअरची जर सारखीच असेल, then which investment out of the following is more profitable. तर कोणती इन्व्हेस्टमेंट जास्त प्रॉफिटेबल असेल फाइंड आउट करायचंय. सो फेस व्हॅल्यू दोघांची पण सेम असणार. तर आता फाइंड आउट करणार आपण. कंपनी ए साठी डिव्हिडंड आहे 16%, जेव्हा मार्केट व्हॅल्यू आहे 80. आणि कंपनी बी साठी डिव्हिडंड आहे 20%, मार्केट व्हॅल्यू आहे ₹120. सो अगोदर फाइंड आउट करूया आपण कंपनी ए साठी आणि नंतर फाइंड आउट करूया कंपनी बी साठी. ओके. मार्केट व्हॅल्यू जी आहे ती मार्केट व्हॅल्यू आपल्याला दोन्ही शेअर साठी दिलेली आहे इक्वल किंवा सेम. तर मग एकदा ती फाइंड आउट करूया, किंवा आपण ती मार्केट व्हॅल्यू नाही, सॉरी फेस व्हॅल्यू सांगितलंय. फेस व्हॅल्यू आपण एकदा ती अज्युम करूया. सो लेट फेस व्हॅल्यू फॉर बोथ द शेअर्स, दोन्ही पण शेअर साठी समजून घेऊया आपण, ₹100 आहे असं समजूया. सो कंपनी ए साठी अगोदर फाइंड आउट करूया आपण. सो कंपनी ए साठी बघा, जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती आहे फर्स्ट कंपनीसाठी ₹80 आणि तेव्हा डिव्हिडंड मिळालाय 16%. सो ऑन इन्व्हेस्टिंग ₹80 फॉर अ शेअर, ऑन इन्व्हेस्टिंग ₹80 फॉर अ शेअर, एक शेअर विकत घेतलाय. डिव्हिडंड किती असणार 16%. सो तो कशावरती असतो आपल्याला माहिती आहे, तो असतो फेस व्हॅल्यू वरती. म्हणजे 100 चे आपल्याला 60% फाइंड आउट करायचे. सो 60% ऑफ 100 इज 60. ऑन इन्व्हेस्टिंग ₹80 फॉर अ शेअर, डिव्हिडंड इज ₹60. ₹16 एवढा डिव्हिडंड मिळालाय. सो आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे रेट ऑफ रिटर्न. आता तो कसं फाइंड आउट करतात, ROR म्हणतात त्याला शॉर्टकट मध्ये, रेट ऑफ रिटर्न. तर डिव्हिडंड इन्कम, सो डिव्हिडंड इन्कम आहे आपल्याकडे, ते लिहिलं तरी चालते किंवा डायरेक्टली व्हॅल्यू टाकली तरी पण चालेल. सो एकदा आपण लिहूया, डिव्हिडंड इन्कम अपॉन सम इन्व्हेस्टेड मल्टिप्लाइड बाय 100. सो फाइंड आउट करूया. डिव्हिडंड मिळालाय 16, जेव्हा त्याची इन्व्हेस्टमेंट होती ₹80 आणि मल्टिप्लाइड बाय 100 करते. 16 + 16, 16 5 = 80. सो 1/5 मल्टिप्लाइड बाय 100. सो 20 / 100 म्हणजे 20% येते. म्हणजे कंपनी ए साठी जे काही रेट ऑफ रिटर्न असेल ते असेल 20%. आता आपल्याला फाइंड आउट करायचे फॉर कंपनी बी. आता कंपनी बी साठी काय असेल ते पाहूया आपण. सो कंपनी बी साठी डिव्हिडंड आहे 20%, मार्केट व्हॅल्यू इज 120 व्हेन द फेस व्हॅल्यू इज 100. फेस व्हॅल्यू सेम आहे. सो इथे पण तेच करावं लागेल. ऑन इन्व्हेस्टिंग ₹120 फॉर अ शेअर, घ्या मग ऑन इन्व्हेस्टिंग ₹120 फॉर अ शेअर. जेव्हा 120 एका शेअर साठी तुम्ही खर्च करणार तर तुम्हाला 20% डिव्हिडंड मिळतोय. 100 रुपीजचा 20%. कारण जो डिव्हिडंड असतो तो कशावरती असतो, फेस व्हॅल्यू वरती. मग आपल्याला फाइंड आउट करायचं 20% ऑफ 100. सो 20% ऑफ 100 इज 20. सो ऑन इन्व्हेस्टिंग ₹120 फॉर अ शेअर, डिव्हिडंड इज ₹20. आणि आता आपण फाइंड आउट करू शकतो ROR म्हणजेच रेट ऑफ रिटर्न. सो फाइंड आउट करूया रेट ऑफ रिटर्न. रेट ऑफ रिटर्न साठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे डिव्हिडंड इन्कम डिवाइडेड बाय
सम इन्व्हेस्टेड मल्टिप्लाइड बाय 100 आणि व्हॅल्यूज पुट करतोय आपण 20 अपॉन 120 मल्टिप्लाइड बाय 100. सो इथं डायरेक्टली कॅल्क्युलेशन करू शकता. 20 × 20 26 = 120 असे केलं तरी चालेल किंवा 0 0 कट केला तरी पण चालेल, तेच येणार आहे. सो 1/6 मल्टिप्लाइड बाय 100. आता 6 ने डिवाइड करणार आपण या 100 ला. 20 × 20 26 = 120. आता 6 ने डिवाइड करूया. 6 × 1 6. ओके, 100 इकडे साइडला लिहूया म्हणजे सोपं जाईल. 6 × 6 गेलाय म्हणजे राहिलाय 4 0 आलाय. ओके, 6 6 = 36 पुन्हा 4 आलाय पण आता पॉइंट घेऊन लावलाय. 6 6 = 36 पुन्हा 4 6 6 = 36 आणि हे असंच येत राहणार. सो आपल्याला माहिती आहे 5 पेक्षा जर मोठा नंबर आला तर आपण तो काय करतो, अलीकडे ऍड करतो. मग मात्र इथे लिहिताना असं लिहावं लागेल 16.67%. ओके, आता आपल्याकडे रेट ऑफ रिटर्न दोनही कंपनींसाठीचा मिळालेला आहे आणि ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर कळतंय इकडे रेट ऑफ रिटर्न 20% मिळालाय कंपनी ए साठी आणि कंपनी बी साठी रेट ऑफ रिटर्न मिळालाय 16.67%. आणि मग आपण फायनल कन्क्लुजनला येतोय की जी इन्व्हेस्टमेंट असेल कंपनी ए मधली तर ती मोर प्रॉफिटेबल असेल. आणि मग फायनल लिहावं लागेल आपल्याला. सो फ्रॉम कॅल्क्युलेशन किंवा फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड म्हणूया, याला बोलूया आपण फ्रॉम फर्स्ट कंपनी ए साठी आणि कंपनी बी साठी म्हणूया सेकंड. आणि मग इथे म्हणूया फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट आणि या सेकंड वरनं असं कळतंय फॉर कंपनी ए जी असणार आहे इन्व्हेस्टमेंट इज मोर प्रॉफिटेबल. सो काही कन्सेप्ट बाकी आहेत आपल्या अजूनही, ज्या आपण लास्ट प्रॅक्टिस सेट मध्ये बघणार आहेत. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि बाकीच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट कशा असाव्यात. तोपर्यंत मात्र आहे ते रिवाइज करत राहा.